नीट पेपरफुटी प्रकरणात आता सीबीआयचा तपास थेट बँकेतील लॉकर पर्यंत पोहोचलाय। लातूर शहरातील गंजगोलाई आणि बार्शी रोड परिसरामधल्या एका बँकेमध्ये सीबीआयच्या पथकानं धडक देत लॉकरची माहिती घेतल्याची एक्सक्लुझिव्ह माहिती झी24 तासच्या हाती लागली आहे। अटकेमध्ये असलेले शिवराज मोटेगावकर आणि त्याच्या कुटुंबियांनी त्या लॉकरमध्ये नेमकं काय लपवलंय, पैशांचा साठा, कागदपत्र की आणखी काही मोठं रहस्य आहे याचा आता सीबीआय कसून तपास करते। नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता आर्थिक व्यवहारांपर्यंत पोहोचल्यामुळे लातूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे। नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये बँक लॉकरपर्यंतचा तपास केला जातोय। लातूरच्या बँकेतील लॉकरची आता सीबीआय कडून माहिती मिळवली जाते आणि तपासही केला जातोय। मोटेगावकरनं बँकेच्या लॉकरमध्ये नेमकं काय लपवलेलं आहे, त्या लॉकरमध्ये पैसे आहेत, कागदपत्र आहेत की आणखी काही मोठं रहस्य लपलेलं आहे याचा सखोल तपास आता केला जातोय। आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वैभव, आपण पाहतोय या संदर्भात आता अधिकचा तपास सीबीआय कडनं केला जातोय आणि यासाठी एक मोठा नेक्सेस आहे त्याचा तपास केला जातोय आणि त्याचबरोबर जो मोटेगावकर आहे त्याच्या बँक लॉकरची सुद्धा माहिती घेतली जाते। त्यामध्ये काय रहस्य आहे याचा शोध सध्या सुरू आहे। काय एकूण या संदर्भातली माहिती आहे? जो अटकेत असलेला शिवराज मोटेगावकर आहे त्याच्या अडचणीमध्ये आता वाढ होताना दिसते। सीबीआयचं पथक लातूरमध्ये गेल्या 12-13 दिवसापासून ठाण मांडून वेगवेगळ्या अँगलनी सीबीआय जे आहे ते तपास करते। आपण पाहिलं तर आता मोटेगावकर याच्या अकाउंटची सुद्धा, बँकिंग अकाउंटची सुद्धा आता तपासणी सुरू झालेली आहे। बँकेच्या ज्या बँकेमध्ये त्याचे खाते आहेत त्याचं ट्रान्झॅक्शन जे आहे ते तपासलं जात आहे। G24 तासला एक एक्सक्लुझिव्ह माहिती अशी मिळालेली आहे की मोटेगावकर असेल, त्याची पत्नी असेल किंवा त्याच्या नात्यातले जवळचे नातेवाईक असतील त्याच्या सुद्धा आता बँक डिटेल्स जे आहेत ते आता सीबीआय कडनं तपासले जात आहेत। त्यासोबतच मोटेगावकर आणि त्यांच्या परिवारातील काही सदस्य आहेत त्यांची सुद्धा जर पाहायला गेलं तर लॉकरची तपासणी जी आहे ते सीबीआय करते। सीबीआयने बार्शी रोड येथील एका खाजगी बँकेमध्ये सीबीआयचं पथक दाखल झालं होतं। त्या ठिकाणी जे आहे ते त्यांच्या खाते आणि जे लॉकर आहे त्या संदर्भातली माहिती गोळा करायला सुरुवात केली आहे। त्यासोबत लातूर शहरातला जो गोलाई जे परिसर आहे त्या परिसरामध्ये खाजगी बँक आहे, त्या बँकेत सुद्धा सीबीआयच्या पथकाने त्या ठिकाणी असलेल्या मोटेगावकरच्या लॉकर जे आहे त्याची शोधाशोध सुरू केलेली आहे। त्या लॉकरमध्ये नेमकी काय ठेवलेलं आहे, काही सोनं ठेवलेलं आहे का, काही पैसे ठेवले आहेत याचा सुद्धा जे आहे ते सीबीआय कडनं आता तपास केला जाणार आहे। त्यामुळे दिवसेंदिवस जे आहे ते मोटेगावकर याचे पाय खोलात जात आहेत। त्यामुळे आता मोटेगावकर सोबत त्यांच्या नातेगोत्यातील लोकांची सुद्धा जे आहे ते सीबीआय कडनं आता चौकशी केली जाणार आहे। त्यांचे बँक डिटेल्सची चौकशी केली जाणार आहे। नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये मोटेगावकर, पी.व्ही. कुलकर्णी आणि डॉक्टर शिरुळे यांना अटक झाल्यानंतर त्यांचे जे धागेदोरे आहेत ते आता सीबीआयच्या हाताला लागलेले आहेत। त्यांनी पेपर विकल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे। डॉक्टर शिरुळे यांनी 3-4 लोकांना पेपर विकल्याचं समोर आलेलं आहे। त्यामुळे यांचे जे आर्थिक जे एकंदरीत व्यवहार झालेले आहेत ते थेट ऑनलाईन झाल्याचं सुद्धा सीबीआयच्या सूत्रांनी माहिती दिलेली आहे। त्यामुळे त्यांची ऑनलाईन चौकशी केली जाणार आहे आणि त्यामधून जी माया त्यांनी गोळा केलेली आहे त्याच्यामधून त्यांनी काय खरेदी केलेत, काही भूखंड खरेदी केलेत का, काही सोनं खरेदी केले का, अशा वेगवेगळ्या अँगलनी जे आहेत आता सीबीआयचे लक्ष त्या तपासाकडे लागलेलं आहे। त्यामुळे G24 तासला जी माहिती मिळाली आहे त्यामुळे G24 तासला जी माहिती आता समोर आलेली आहे त्यामध्ये मोटेगावकर आणि त्याच्या परिवाराची आता सखोल चौकशी केली जाणार आहे आणि त्यांचे लॉकरची सुद्धा चौकशी केली जाणार आहे। लॉकरमध्ये नेमकं काय ठेवलंय याची सुद्धा आता तपास जी आहे ते केली जाणार आहे।